हाय फ्रेंड्स, मी सोनिया तुमचं सोनियाज किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे। आज आपण बघणार आहोत खमंग अशी कढी। दह्यापासून कढी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। आज आपल्या सोबत आहे सौ भारती कासार, ठीक आहे। ते आज आपल्याला कढी करून दाखवणार आहे। तर आता इथे आपण जे काय साहित्य घेतलंय ते बघूयात प्रमाणासकट। इथे घेतलंय हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता, हे व्यवस्थित क्रश करून घेतलंय। मिरच्या जे घेतलेले आहे 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे। त्याच्यानंतर आलं जे आहे 2 पेर घेतलेलं आहे आणि जे कढीपत्ता आहे ते 4 ते 5 काड्या घेतलेल्या आहे। तर ते व्यवस्थित मिक्सर मधून बारीक करून घेतलं। त्याच्याने जो फ्लेवर असतो तो खूप छान उतरतो। त्याच्यानंतर अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे। बेसन आपले रेग्युलर घेतलं तरी चालेल। हळद, जिरं, मीठ, त्यानंतर कोथिंबीर आणि इथे 200 ग्रॅम दही घेतलंय। तर आपण दह्यापासून पहिल्यांदा ताक बनवणार आणि देन मग आपण त्याची कढी करणार। आता आपण इथे दही जे आहे ते इथे आपण मिक्सरच्या पॉट मध्ये दही घेतलेलं आहे 200 ग्रॅम। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी बेसन आणि हे सर्व प्रथम व्यवस्थित आपण मिक्सर व्यवस्थित फिरवून घेणार आहे। व्यवस्थित मिक्स होऊन जातं। इथे आपण अर्धी लोटी गरम पाणी करून घेतलेलं आहे। ते आता आपण जे दही आणि बेसन, इथे आपण जे दही आणि बेसन जे आपण मिक्स करून घेतलेलं होतं व्यवस्थित, त्याच्यामध्ये आपण जवळपास अर्धा लोटी गरम केलेलं पाणी टाकलं। त्याच्याने आपलं हे ताक सारखं तयार झालेलं आहे। तर आता आपण फोडणी देणार आहोत। फोडणीसाठी इथे 3 पोह्याचे चमचे असं भरून तूप घेतलेलं आहे गावरानी। आपण तुपामध्ये कढीची फोडणी करणार आहोत। तुपामध्ये कढीची फोडणी केल्याने छान टेस्ट येते, एक छान खमंगपणा येतो। असं जाडबुडाचं पातेलं घ्यायचं किंवा जाडबुडाची कढई घ्यायची, नाहीतर मग ते खाली लागून जातं फोडणी। तर आता आपण सर्वप्रथम घालणार आहे जिरं। जिरं घालतोय आपण जवळपास 1 पोह्याचा चमचा। जिरं छान तडतडायला लागलं, छान सुगंध सुटला की हिरवी मिरची, आलं आणि कढीपत्त्याची पेस्ट घालतोय। गॅस कमी करून जो हिरवी मिरचीचा जो कच्चेपणा असतो, आलं आणि हिरवी मिरचीचा तो काढून घ्यायचा। आता टाकतो आपण हळद। हळद थोडीशीच टाकायची, साधारणतः पाव पोह्याचा चमचा, आणि मिक्स करून घ्यायची। त्याच्याने कढीला कलर खूप सुंदर येतो आणि फोडणीत हळद टाकल्याने एक वेगळ्या प्रकारची चव येते। आता आपली फोडणी व्यवस्थित फ्राय झालेली आहे। आता आपण टाकणार आहे दही आणि बेसनचा घोळ। हाय फ्लेम वरती छान मस्त आहे की फोडणी असतानाच आपण टाकणार आहोत आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे तशी करायची। लागलं तर अजून पाणी घालायचं। मी इथे घालते अजून गरम पाणी। गरम म्हणजे अगदीच कडकडीत नाही, मध्यम गरम करून घालायचं पाणी। सो फ्रेंड्स, इथे आपली जी कढी आहे व्यवस्थित उकळलेली आहे। व्यवस्थित उकळले की व्यवस्थित मिळून येते कढी। आता आपण उकळली कढी की व्यवस्थित स्वादानुसार मीठ घालणार आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायची आणि हलवत राहायची। कढी ओतू जायला नको, नाहीतर मग जी आपली फोडणी असते मेन टेस्टवाली ती सगळी ओतू गेली की मग कढीला चव लागत नाही। म्हणून आपण अजून 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित उकळून घेणार आहे कढी। सो फ्रेंड्स, आपली कढी उकळून तयार आहे। कढी बनवायला टोटल लागले आहे जवळपास 12 ते 13 मिनिटं लागलेले आहे। तर आता गॅस ऑफ करते मी आणि कोथिंबीर टाकते। सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची आणि आपण शिजताना मीठ टाकलेलं आहे। एक अर्धी कढी शिजली व्यवस्थित की मग आपण अर्ध्या कढीमध्ये आपण मग टाकलेलं आहे, म्हणजे अर्धी शिजलेल्या कढीमध्ये टाकलेलं आहे। आता आपण कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतोय। दॅट्स इट। सो फ्रेंड्स, इथे अशी खमंग कढी तयार आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेलच तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओची लिंक शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये। मस्त खा, स्वस्त राहा आणि जर कधी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आज आपण पाहिलं खमंग कढी, ठीक आहे, दह्यापासून कढी कशी बनवायची ते। परत भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।